स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपले सतशः आभारी आहोत। जाऊया फायनल मॅचच्या दिशेने। तर स्ट्राईकला मात्र सज्ज होतोय तो या संघाचा कर्णधार इब्बू आणि नॉन स्ट्राईकला मोहन। गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय श्री ओम। पहिला चेंडू मेगा फायनलचा आणि यावेळेस पंच मात्र आमच्याकडे वळतायत। वाईड बॉल म्हणून करार केला जातोय। पंचांचे हात समांतर होत असताना वाईड बॉलचा करार। चला सुंदरसं आयोजन आणि नियोजन अर्थातच या स्पर्धेचं नव भारत प्रीमियर लीग पर्व दुसरे या स्पर्धेत आणि मेगा फायनलचा हा सामना डॉट बॉल येतोय आणि चेंडू मात्र एडीगडी विकेटच्या पताने येत आहे। पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परततोय। थँक्यू सो मच डीजे मैदानामध्ये
चला तर एकदा थँक्यू सो मच अण्णा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही आपले सतशा आभारी आहोत. चला त्याचप्रमाणे राकेश अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही देखील आभार. चला मॅचला सुरुवात करायची आहे. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार पुन्हा एकदा प्रकट करतो. थँक्यू सो मच शेट्टी साहेब, आपण देखील या स्पर्धेला आलात. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील करते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 9. दुसरं षटक मात्र अनमोल. 4 चेंडू 2 टू गो. चला षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होतंय आणि धावसंख्या झाली ती 9. 12 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झाला. 12 चेंडू मध्ये मात्र धावा लागल्या जातात त्या 9. तर तिसरा षटक मात्र घेऊन सज्ज होतोय तो लवेश आणि यावेळेस मोठा फटका येतोय. 4 धावांसाठी चौकार. चला सुंदर असं क्षेत्ररक्षण श्री ओम यांच्याकडून पाहायला मिळालं. आणखीन एक डॉट बॉल. क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल. बघा पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला परंतु नंतरचे 3 बॉल बॅक टू बॅक डॉट आणि आता मात्र दांडी 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 गोल. विकेटचा बदल. नो बॉल नो बॉल. चला आनंद व्यक्त केला होता परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल. चला तर परत एकदा सर्वांना विनंती करतो मी व्यासपीठावर मान्यवर स्थानापन्न व्हायचंय आणि डॉट बॉल येतोय. आणखीन एक बॅटीची काढा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. तो धावसंख्या झाली ती 15. चला अजून एक ओव्हर बाकी आहे. चला 4 षटकांचा हा सामना असेल. पंधरा 15. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. मानव. मानव. चला अंतिम षटक घेऊन मात्र सज्ज होतो तो मानव. बघा चेंडूचा पाठलाग करत असताना माऊली. चला सर्वांनी खाली बसायचंय. मान्यवर उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि त्यांना सामना मात्र या ठिकाणी दिसत नाहीये.
क्या बात आहे, स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अनमोलच्या माध्यमातून 3 चेंडू. चार चेंडू आणि धावसंख्या झाली ती 17. टू टू गो. चला, सुंदरसं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं मात्र करण्यात आलेलं ते अर्थातच ASC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबला आपण ही स्पर्धा पाहत आहोत आणि या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना मित्रांनो तो या लाईव्ह चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला, तर धावसंख्या झाली आहे ती 19 धावांचं लक्ष आहे मात्र या ठिकाणी देण्यात आलेलं ते. चला, तर आपण पाहिलेलं मागच्या याच्यामध्ये जे फायनलला जे 2 संघ गेले होते अर्थातच रायझिंग स्टार आणि टायटन्स 11 या दोन्ही संघांनी कर्णधारांनी उपस्थित राहायचे. यानंतर आपला फायनलचा सामना होणार आहे याची नोंद घ्यायची. चला, रायझिंग स्टार आणि टायटन्स 11. चला, तर आवश्यकता. 2 मिनिटं थांबा. थांबा थांबा, गाई करू नका. चला, स्ट्राईकला मात्र सज्ज झालाय तो. स्ट्राईकला श्री ओम आणि नॉन स्ट्राईकला लवेश. चला, लवेश शिवा हाटे नॉन स्ट्राईकला. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 19. चला, 19 धावांचा पाठलाग. 24 चेंडू आणि 19 धावा विजयासाठी. आणखीन एक बॅटीची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. चला, गोलंदाजी मार्कवरती इब्बू. आणि क्या बात आहे, पुन्हा एकदा चांगलं प्रदर्शन बॅटिंगचं मात्र श्री ओमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नॉन स्ट्राईकला लवेश. आणखीन एक डी. 4 चेंडू आणि 4 धावा. चला, 2 टू गो. आणि नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. अर्थातच प्रमुख पंचांची भूमिका पार पडत असताना भीमराव पाटील, लेग पंच शफिक भाई आणि तिसरे पंच पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. तिसरे पंच मात्र आमचे अर्थातच अमर लोंढे.
यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू पंच मात्र हात समांतर करत असताना की हा सोयीचा चेंडू आहे, व्हाईट बॉल दिला जाईल. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. क्या बात आहे. आणि आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आमचे आमदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. फायनलचा मेगा फायनलचा हा सामना आणि सुंदर असा हा सामना आपण पाहत आहोत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आहे या स्पर्धेचं. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये नो बॉल नो +1 अशा 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. धावांचा मात्र वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतो. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. विजयासाठी धावा पाहिजे त्या 19. 24 चेंडूंचा हा खेळ आणि 19 धावांचा पाठलाग. तर पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या एकेरी धावेने पहिल्या षटकाची मात्र समाप्ती केली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपण पाहिलं तर 10 धावा मात्र धावफलकावरती लागतात. आता 18 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये मात्र 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. 18 चेंडू आणि 9 धावा. चला दुसरं षटक मात्र हाताळतो तो कार्तिक. कार्तिक क्या बात आहे. मूर्ती लहान या गोलंदाजीची पण कीर्ती महान आहे. क्षमा असावी. कार्तिक नाही तर मोहनला मात्र षटक दिलंय. मोहन मात्र षटक हाताळतोय. गोलंदाज मोहन. क्या बात आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यात जोडली जाते. 11 धावा. 8 धावा दूर विजयासाठी. डॉट बॉल येतोय. स्ट्राईकला मात्र आता सज्ज होतो तो लवेश शिवाहाटे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया. धावाचा प्रयत्न होते का या ठिकाणी. विकेटचं पतन येते. पंचांचं बोट आकाशाकडे. धावबाद लवेश. बॅक टू पॅव्हेलियन. अनमोल डावकरे आताचा हा फलंदाज अनमोल. आणखीन एक त्रिफळाची विकेटचं पतन येते. न्यू बॅट्समॅनचं नाव सांगायचं. न्यू नवीन बॅटर आर्यन. चला 8 धावा पाहिजेत विजयासाठी. विकेटचं पतन येत आहे. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो माऊली. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 8 धावा. चला अमर लोंढे यांचे चिरंजीव नॉन स्ट्राईकला माऊली. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. धाव संख्या 1 ने भर पडते. धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती. आणखीन एक डी. तेरा धावा. आणखीन एक डी येतोय. क्या बात आहे. चला बघा चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते.
हो क्या बात आहे, चेंडू अडवलाय. 5 चेंडू, 1 to go. आणि डॉट बॉल येतोय आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. हा सामना जर जिंकायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. ले फिर आ गए सब राज्य खुश है. हाँ तेरे को क्या लगता था. चला बघा माऊली काय करतो आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो कार्तिक. हो माऊलीने मोठा फटका मारलाय, क्या बात आहे. आणि गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला पुन्हा एकदा स्ट्राईक बोला मात्र सज्ज होतो माऊली. चला माऊलीसाठी कॅश प्राइज आलेलं आहे आणि विकेटचं पतन. माऊली मात्र आउट होतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चला बॅटरचं नाव सांगायचं. बॅटरचं नवीन बॅटरचं नाव सांग. मानव. आणि यावेळेस त्रिफळाचीत विकेटचं पतन. तीन चेंडू आणि 4 धावा. चला बॅटरचं नाव सांगायचं. बॅटर नेम कार्तिक. हिरोपंथी. चला कार्तिक वर्सेस कार्तिक. आणि यावेळेस डॉट बॉल. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. टू गो. 2 चेंडू 4 धावा. आणखीन एक डॉट बॉल येतोय. तर पहा 1 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण आलं मित्रांनो. जर हा चौकार आला आणि त्रिफळाचीत मेगा फायनलचा सामना मात्र विजयी संघ ठरतो तो इपू 11. अभिनंदन अभिनंदन. आलेली कंपनी आपली 0. अरे दीवानो इब्बू 11 संघाचा बाय बाय.
पोरे नाराज होऊ नका, सगळ्यांना गिफ्ट आहे बोल. चला चला शांतता राखा, शांतता राखा, सगळ्यांनी शांतता राखा. चला इब्बू आहे ना. चला इब्बू 11 यायचं. इब्बू 11 सर्वांनी यायचंय. इब्बू 11 संपूर्ण संघाने यायचंय.